हरी हॅलो रवी महाराजांचा हॅलो हा चलतो इकडे घ्या किती बसतील हॅलो हॅलो हा वा वा बरी काम केलं
इकडे मग शिंदे बाबू म्हणजे उशीर झाला त्याच्यामुळं मळ्यात नाही आला. हा नाही देव मंडळी उभं होती इथं रोडवर माता हरी श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धारले अमंगल उद्धारले अमंगल उद्धारले
श्री विठ्ठलाचे नाम मंगळ श्री विठ्ठलाचे नाम
हरी श्री मंगलाची श्री विठ्ठलाची नाम मंगल श्री विठ्ठलाची नाम मंगल अमंगल उद्धरली ऐसा याचा थोर महिमा ऐसा याचा थोर महिमा शिव उमा जानती एका जनार्दनी नाम ब्रह्म एका जनार्दनी नाम ब्रह्म सोपे वर्म जपता ऐसा याचा थोर महिमा ऐसा याचा थोर महिमा शिव उमा जानती मायोग पीठे तटे भीम रस्त्या परम मुंडारे काय दातो मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम मध्ये पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यत्र जणी देवाची या जगद उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यत्र जणी देवाची ओम ब्रह्मानंदम ब्रह्मसुखदम केवलं ज्ञानमृती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावाति तन्त्रुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुराजवीरं मुख्यानां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्या वरिष्ठं कैलासराणां शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटिदयाळी कारुण्य सिन्धु भवदुःखारी तद्विनशं भवमदगौनधारी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं मतिमतामृष्टं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं चरणं पधारिए पवन कुमार हमारे हरि गिरधर में पधारिए जी पवन कुमार हमारे हरि गिरधर प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय विठ्ठल विठ्ठल
श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरले, ऐसा याचा थोर महिमा शिव उमा जाणती. प्रस्तुत प्राप्त, प्रसंग प्राप्त, समय प्राप्त, घटिका मे बापांनो. हनुमंतरायांच्या मृतीच्या प्राणप्रतिष्ठे निमित्त हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा सुरू झाला. आजचा प्रथम दिवस. मौजे लेकू बुद्रुक, तुम्हाला हनुमंतरायानं चांगली सद्बुद्धी दिली. प्रभुरायाची आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत, म्हणून त्या अनुषंगानं त्या भगवान प्रभूचं गुणगान आपल्या कानात यावं. प्रभू अवतीर्ण होणार आहे, आपल्या गावामध्ये येणार आहे, हे आपल्या गावाचं भाग्य आहे, बरोबर. पण त्या मारुतरायाची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे, हे त्याच्यापेक्षा महत्भाग्य. विठ्ठल विठ्ठल. हा जो नामयज्ञ सोहळा चालू झाला, या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ संत महंत या सर्वांच्या मार्गदर्शनानं चालणारा हा नामयज्ञ सोहळा हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती वैभव महाराज असतील, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध पुंजाराम महाराज असतील, व्यासपीठ चालक यांना नमस्कार करू. गुणीजन गायनाचार्य आपल्या परिसरातील गावातील आहेत, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. त्यांची आमची भेट दरवर्षीच होत राहते. कुसुमतेला आमचे शिंदे बाबा असतील, ही सगळी ढेकूरची मंडळी आणि ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारी ही सर्व विद्यार्थी मंडळी, गावातील वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सर्व महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्याच परिसराचं वैभव असणारे मृदंग सम्राट हरिभक्तपरायण रवी महाराज शिंदे, कमी वयामध्ये जास्ती क्रांती करणारे, तुम्हाला सगळ्यांना त्यांचा परिचय आहे, त्यांना सुद्धा नमस्कार करतो. आमच्या सोबत आलेली हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती मधुकर नाना पवार यांना सुद्धा नतमस्तक होतो. तुम्ही सर्व संत मायबापांच्या चरणी नम्रतापूर्वक वंदन करून सेवेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्राचं दैवत असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. पहिल्या दिवशी महाराज बांधेल राहतो. मंगलाचरण घ्यावं किंवा स्वरूपाचा अभंग घ्यावा किंवा नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा, अशा स्वरूपाचा अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 3 चरणाचा आहे. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला आहे. जीवनामध्ये भगवान तुमच्या गावामध्ये प्राण प्रतिष्ठित होणार आहे. आमच्या सुद्धा प्राणात प्रतिष्ठित तो झालेला आहे. गावातल्याचा उत्सव आणि आतला प्रकट करायचं काय? आतला प्रकट झाला तर या उत्सवाला महत्व. आतला गेले आणि बाहेरचा प्रकट होऊन काही फायदा नाही, असं नाही बरं का. सगळेच उद्धरत नसतात, सगळेच उद्धरत नसतात. ज्ञानोबा आहे सांगा, हस्तीची या महापुरी रिगताच्या कोटीवरी परिप्राप्तीची या पहिला तिने विपाईला निघे. सगळ्यांना सगळं जमत नाही, सगळ्याला गायन येत नाही, सगळ्याला वादन येत नाही, वाजता जरी आलं तर लावता येत नाही. तो बुवा असला काय, आणखी कोणी असला काय. आता मला इवळता येतं इथं 2 तास, पण ते म्हणले का एवढा पाकवात लावू द्या, आता आम्हाला लगेच नाग्या टाकाला काय. कारण ते सगळ्याला जमत नसतं. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता शांतीब्रह्म एकनाथांनी जो अभंग लिहिला, मायबाप देवाचं प्रतिजय महत्व सांगणारा, संतांचं प्रतिजय महत्व सांगणारा, नवे जीवनात येऊन करायचं काय या नामाचं प्रतिजय महत्व सांगणारा अभंग. विठ्ठल प्रत्येक जीव जन्माला आला, त्या जीवाला या नरदेहामध्ये राहायचं आहे. प्रत्येक 33 कोटी 83 लाख योनी आहेत आणि एका योनी कोटी जीव आहे.
बरोबर. पण एवढ्या सगळ्यामध्ये कोट्यवधी जीवनामध्ये माणसाचा जन्म, माणसाची योनी अतिशय पवित्र आहे. आणि माणसानं जर ती गोष्ट समजून घेतली तर नराचा नारायण, दगडाचा देव, जीवाचा शिव व्हायला वेळ लागणार नाही. ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शनाचा योग आला, असे अरे तुमच्याच गावाचं वैभव असणारे परमस्नेही हरिभक्तपरायण कैलास सर्जेराव पाटील गायके, बरोबर ना? नाव तर चुकलं नाही ना? साहेबराव. हा, आम्हाला काय इसगाव तिसगाव फिरणार रोजच गाव, म्हणजे सगळे पाठ होत नाही ना एवढे. हा, कैलास साहेबराव गायके या महात्म्यांनी ही सेवा घेतली, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. त्यांचे साडू आमचे परम स्नेही आहे, कळंकीचे आमचे बाळू महाराज काटे, यांच्या माध्यमातून इकडं अशी पाईपलाईन तुमच्याकडे आली. आता हे गाव न चालू झालं ना, तशी ही पाईपलाईन तुमच्यापर्यंत आली. चला, म्हणून मायबापानं माणसाच्या जन्माला आलो, याच योनीमध्ये ती एक गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते. अनंत 84 लाख योनीचं दुःख भोगण्यापेक्षा माणसाच्या जन्माला आलो आणि या देहाचं जर सार्थक व्हावं असं वाटत असेल, आलेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, तर नाथ बाबा सांगतात, श्री विठ्ठलाचे नाम मंगल. देव कळावा असं वाटत असेल, देव समजावा असं वाटत असेल, देव अनुभवाला यावं असं वाटत असेल, तसा देव कळू शकत नाही. तसा देव कळू शकत नाही. देव देव करता करता मेले, त्याचे 10वे 13वे झाले, पण देव अनुभवाला आला नाही. म्हणून जीवनामध्ये तुमचा आमचा उद्धार कलियुगामध्ये व्हावा, एवढ्या पवित्र हेतून अवतार कार्य ज्या संतांनी घेतलं, त्या संताला तुमचा आमचा जन्म सार्थकी लागावा, आलेल्या जन्माचं काहीतरी सार्थक व्हावं, हित व्हावं, एवढ्या करता संत सतत प्रयत्न करत असतात. त्यातील एक शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, देव असा कळत नाही. तुम्ही आम्ही ज्याला देव म्हणतो तो देव अनादी काळाचा आला, त्यानं त्याचं कार्य करून निघून गेला. त्याच देवानं अनंत अवतार घेतले. एकाच देवानं किती अवतार घेतले? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. हो, आता आपला आज पहिला दिवस 10 वाजले, आबा गुड थैले मेन मख्यात. आता राहिले 1 घंटा, 1 घंट्यात मला सांगायचा अभंग का नाही? म्हणून अनंत अवतार त्या देवानं घेतले. देवानं घेतली ती देवता आहे. देव वेगळा आहे, देवता वेगळी. जरा बारीक ऐका बरं का, पहिलं कीर्तनी हो लागतं जुगतं करायला शेलं जुतं जोडता जोडता येळ होतो पहिल्या दिवशी, पण तुम्ही वेळेवर चालू केले, तुमच्या सर्वांचे धन्यवाद. नाही तर कीर्तनच आलं चालू होतं, म्हणून वेळेवर चालू केलं. नाथबाबा सांगतात, त्या भगवंताचं नाव मंगल आहे. अरे श्री विठ्ठल आडून बोलावं लागतं देवा, ते डायरेक्ट बोलता येत नाही. देव कळतो का? देवच कळत नाही, नाम घेता येईल का? आता तुम्ही इथं बसेल ढेकुटले सारे. आता तुम्हाला जर एखादा आमच्या तिकडे गंगापूर तालुक्यातलं एखादं गाव सांगितलं तुम्हाला ध्यानात येईल का? जे तुम्ही पाहिलंच नाही तर तुमच्या ध्यानात येईल का? डोळ्यापुढे येईल का? येऊ शकत नाही. कारण जे पायल नाही ते डोळ्यापुढे येऊ शकत नाही. तसा देव कोणा पाहिले की इथं बसलेल्या पैकी नाही, मग ते तुमच्या डोळ्यापुढे येईन का? जो पाहिले तो येतो बा, बरोबर आहे. 4 धामला गेला, लय मोठा मारुती होता, केवढा पाहून आला, तो दिसतो का नाही? इथं कोण दिसत? मारुती दिसतो, तो पाहिले म्हणून, बरोबर आहे की नाही? आमच्या गवळी शिऱ्याच्या मारुती तुमच्या ध्यानात आहे का? नाही. काऊन? पायल ज्याला पाहिजे त्याला सांगता येतं, ज्याला पाहिलंच नाही त्याला सांगता येतं का? नाही. तसा देव तुम्ही आम्ही पाहिल नाही, तुम्ही आम्ही कोणाच देव पाहिल नाही. ज्यांना अनुभवला, ज्यांना पाहिला, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल संत सज्जनानं काय केलं? मायबाप त्या देवाला अनुभवलं आणि अनुभवून तुम्हाला आम्हाला सांगण्याचा काय केला? प्रयत्न केला. बघा तुमच्या डोक्यात बसतं का? संताचं तुम्हाला ऐकावं लागेल, आमच्यासारख्या बावळाटाचं ऐकू नका.
आम्ही पोटावरी लागलेली माणसं. तुमचं उद्या पाणी उद्या मारायच्या ऐवजी आज मेले तर आम्हाला काही घेणं नाही. काय आला तारखी रे अरे माय बाप होय, एवढ्या करता संताचा अवतारकारी असत. संत काय करतात येत काय आलं येत असत संत. उधरया जना जड देवा उधरया जना जड देवा उधरया जना जड देवा उद्धाराया आले जड जीवा. झाला का उद्धार एकाचा तरी. निळोबराय धाकल्यानंतर, ज्ञानोबराय धाकल्यानंतर, तुकोबराय धाकल्यानंतर कोणाचा उद्धार झाला. वैशपुत्र मोगे बोलावे माणसाच्या टकुऱ्यात उतरत नाही, माणसाच्या डोक्यात घुसत नाही. म्हणून महिषापुत्र मुखे रेड्याला कळलं. कोणाला कळलं? रेड्याला कळलं. पण माणसाची एवढी अंगरड जात समजून घ्यायलाच तयार. चालविणे भिंती वैसोनिया काय करता. अशा लोक डोक्यात घुसत नाही. मी इथं जर काही करून दाखिला की तुम्हाला वा वा लय पोचेल महाराज. तुम्हाला पोचायला येईल तो काय पोचेल. आमचं लय झोंबत आहे लोकांना. लोक यायची काय कीर्तन फुल आम्ही शाद येतो काय लोकांना. उद्धारात खरं बोलतं का सकेला राग येतो. आमच्या संतांना उद्धाराचं कार्य केलं. मायबाप असा समाज एकत्र येऊ शकत नाही. येऊ शकतो का? यायला बोला बरं. सप्ते झाल्यावर येते का या मावल्या? काय येऊ शकत नाही? याच्यातला एकही येऊ शकत नाही का? आमच्या गावात सप्ताह आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं वास्तू शांती आहे या कीर्तनाला. बरोबर आहे ना? काहीतरी निमित्त लागतं मायबाप. त्याच्याशिवाय समाज एकत्र येऊ शकत नाही. म्हणून आलेल्या समाजाला उद्धाराचं सांगण्याचं काम आमच्या संतांनी केलं. म्हणून नाथबाबा सांगतात श्री विठ्ठलाचे नाम मंगल. त्या भगवंताचं नाम इतकं मंगल आहे, इतकं पवित्र आहे, इतकं गोड आहे, इतकं निर्मळ आहे. काय करतं देव? कसं असेल ते नाम? आपण भावार्थ पाहतो. काय करतं ते नाम? नाम घेऊन काय होतं? गण लोक माळ करी ही दिवसा राहते, संध्याकाळी माळी काढून टाकी द्या. म्हणजे असे आहे शिंदे बाबा आपल्याकडे. मला वाटलं आमच्याकडेच आहे काय का? नाही नाही इकडं नाही. नाही ना? मग चांगलं आहे. वार येऊ नका देऊ इकडे बरं का. हा सकाळी शेंडी लोकांत राहतो, सकाळी शेंडी लोकांत राहतो, संध्याकाळी त्याला उचलून आणावं लागत इकडे. त्या देवाचं नामस्मरण करत असताना त्याचा परिणाम व्हायला पाहिजे की नाही? देवदेव केल्यावर परिणाम व्हायला पाहिजे का देवदेव केल्यावर खेळ जायला पाहिजे?
ठेव यायला पाहिजे, परिणाम व्हायला पाहिजे. माय बाप विचार करा बरं का, कीर्तन थोडं बारीक आहे का. म्हणून नादबाबा सांगतात त्या भगवंताचं नाम इतकं पवित्र आहे, इतकं मंगल आहे, अमंगलाला मंगल करणार आहे. अमंगल काय आहे? तुमच्या आमच्या जीवनातलं पाप अमंगल आहे, तुमच्या आमच्या जीवनातलं कर्म अमंगल आहे आणि तुमच्या आमच्या जीवनातली वासना अमंगल आहे. या तिन्हीवर परिणाम करणारं साधन एकच आमच्या संतांना सांगितलं, त्याचं नाव आहे नाम. म्हणून सांगितलं श्री विठ्ठलाचे पहिली गोष्ट आडून बोलले. संतांची बरी भाषा कळायला हक्कच असते मायबाप, नाही तर टलट फलफ यंगन पेट. मी आजच एका काठी बाबा आजच एका कीर्तनात मी लय फुटका बोलायला. मला ज्या महात्म्यानं घडवलं ना त्यानं सांगितलं बाप होऊन कीर्तन कर आणि आई होऊन लोकाला सांभाळ. आई तर काही तुमचे मानधरणी कराय करता नाही बोलायचंय. आमचे पाटील लई लागले काय करतो 2-4 एकर नावावर करतो काय लागत ते काडी लावाल तो पाटील. अरे उद्धाराचं सांग जगाला. असंच एका गावात म्हणलो अरे गुरु शिवाय उद्धार होत नाही, पण मड्याचे गुरु चालत नाही. आता आम्हाला बोलायचा शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे की नाही? कळायला पाहिजे ना. ज्याचे दिमाग रिकामी आहे ना त्याला आमचं एक कीर्तन कळत नाही. कीर्तन कळायला 1 किलोचा भेजा लागतो. मुंगीच्या पाया इतका जर भेजा कमी असला ना तर पुऱ्यात कीर्तन उतरत नाही. लई कीर्तन ऐकून राहिले दातड काढायचे. उद्धाराचे कीर्तन ऐकत कधी. मड्याचे गुरु लागत नाही याचा अर्थ मड्यावर प्रेम करायचं नाही का? मड्याच्यावर जर तुम्ही प्रेम केलं तर मड्यापुरते राहणार. मरका गुरुन रडका चाल. थोडं खाली 2चा सोड जरा. पहिलेच मी लय वर जातो. पहिलेच वर गेलं का मला खाली येता येत नाही आणि मग यायच्या पट्ट्या पडत विठाला विठाला. जर तुम्हाला ज्या लोकांनी सांगितलं का आम्हालाच गुरु माना तर समजून चालायचं काम तुमचं. जय गोपाल दादा का सांगतो मी, जरा बारीक विचार करा मायबाप. देहावरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात जर देहाचं महत्व तुमच्यामध्ये जर निर्माण झालं तर तुम्ही देवाला विसरून. देव देहात नाही, देहामध्ये देह ज्याच्या सत्तेनं चालतो तो देव. देह देवे का? देह देवे का? देह कधी देव झाला नाही. देह ज्याच्या सत्तेनं चालतो ना त्याला देव म्हणतात. म्हणून नाथ बाबा सांगतात सांगावं लागत आडून, पण शास्त्राची भाषा कळती कोणा नाऱ्याला. श्री विठ्ठलाचे नाम मंगल. किती मंगल आहे? अमंगलाला मंगल करणार आहे. अमंगल उद्धरिले. बरोबर. आयसा याचा थोर महिमा. मग इथं मड्याचा सांगितला का? जरा तुम्हाला कळू राहिलं. मी मराठीतच बोल राहिलो. मला तेलगू येत, मला कानडी येत नाही, मराठीत बोल राहिलो. मराठी कळू राहिली तुम्हाला? हा काय सांगितलं? आयसा याचा थोर महिमा म्हणजे कोणाचा? नामाचा. आयसा याचा थोर महिमा शिव उमा जाणती. तुम्ही आम्ही फक्त किडे पाडायला तयार. जर भगवान शंकर आणि उमा पार्वती जर त्या महिमा जाणत असत तर त्याच्यात काही अर्थ असेल का? नाही. सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला मोठ्या पानाचा रोग लागला. सारख्याने सांगणारे तारखीवर चालले. त्याच्यामुळे तुमचा फसगत आहे मायबाप. आयसा याचा थोर महिमा शिव उमा जाणती. तो भगवान परमात्म्याचा महिमा भगवान शंकर आणि पार्वती सुद्धा जाणतात. किती मोठा आहे ते नाम. एका जनार्दनी नाम ब्रह्म. हो ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्म परिपूर्ण आहे. त्याला कुठेही सुईचं टोक रोवावं इतकी सुद्धा जागा त्याची खाली नाही. याला ब्रह्म म्हणतात मायबाप. एका जनार्दनी नाम ब्रह्म. आणि सोपे वर्म जपता. किती सोपं आहे ते. इतकं सोपं आहे मायबाप. नामस्मरण करणं इतकं सोपं आहे. ते हाताने करायचं नाही, ते पायानं करायचं नाही, वैखरी तिथं चालत नाही. इतकं सोपं नामस्मरण. चालता बोलता उठता बसता भांडे घासताना धुणं धुताना भांडताना काढताना सगळं करताना नामस्मरण करता येतं.
कामाचं काम काही म्हणा. आता काही राम राम म्हणता, झोपीत म्हणता येतं का हो? झोपीत झोप लागली का मग म्हणता येतं का? तुम्हाला पंक्ती आधी झाल्या असेल ना का नव्हत्या? झाल्या ना? तुम्ही सारे जेवेलच आहे ना. तुम्ही एवढे शांत बसले तसे काही माझ्या मावतीला आली. जरा बारीक ऐका कीर्तन. काय सांगितलं ते आहे ना? जाईल भवश्रम. भवश्रम जाण्याचं साधन एकच आणि एकच आणि एकच आहे, नामस्मरण. पण ते नामस्मरण झोपीत सुद्धा जमलं पाहिजे. ते नामस्मरण खाताना जमलं पाहिजे. ते नामस्मरण झोपल्यानंतर जागृती, स्वप्नी, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये करता आलं पाहिजे. त्याला नाम म्हणतात. एका जनार्दने नित्य हरीचे धन्य तोची एक जगी, ज्याला कळालं तो, ज्याला कळालं तो. एका जनार्दनी नाम मंगल, एका जनार्दनी नाम ब्रह्म. आणि सोपे वर्म जपता. इतकं सोपं आहे मायबाप, ते हाताने करायचं नाही. इतकं सोपं आहे ते पायानं करायचं नाही. इतकं सोपं आहे तोंडानं बी करायचं नाही. वय खरी सुद्धा तिथं चालत नाही. जिथं वय खरी चालती ते उपाधीचं नाव आहे. जे तोंडानं म्हणल्या जात ते उपाधीचं नाव आहे. राम नाव कितव्या दिवशी ठेवलं? आया हो, तुम्हाला पोरं होईल ना? मग पोरग तुमच्या पोटातून ज्यावेळेस त्या ताईच्या डिलिव्हरीच्या वेळेस बाहेर येतं, त्या लेकराला काही नाव राहतं का? उपजल्या बाळकाची अरे नाव नाही तयापासी, ठेविलेली नावेची हो देत उठी. आईच्या पोटातून आलो मायबाप, काही नाव नव्हतं ना. सकाराम, तुकाराम, गणपत, संपत, कमल, ओम, विमल, सुमन काही नाव होतं का? काहीच नाव नव्हतं. मग आत्या आडी आली, मतर आलं, मथरी आली आणि त्याला नाव ठेवलं. काय आला? देहाला ठेवलं. त्या देहाला नाव ठेवलं. मग ते नाव त्याचं ओरिजिनल आहे का? नाही. आईच्या पोटातून रामराव कटआउट लावून आला का? नाही ना मायबाप. राम सुद्धा कौशल्याच्या पोटी जन्माला आला ना, त्याला वशीचं नाडवं केलं, राम नाव ठेवलं. कृष्ण ज्यावेळेस आला ना, देवकीच्या पोटी जलात आलता ना, पायने आलो आलो मेले लोक. पण आज उगा कळा ना कितव्या दिवशी नाव ठेवलं? कितव्या दिवशी नाव ठेवलं? 12व्या दिवशी नाव ठेवलं मायबाप. आपलं नाव काय? म्हणून नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी नाम ब्रह्म, सोपे वर्म जपदा. इतकं सोपं आहे नाम. ते हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, वैखरीनं करायचं नाही. त्याला अनिर्वाच्यवाणीचं साधन असतं आणि ते सद्गुरू नाथ देत असतात. म्हणून थोर याचा महिमा. किती महिमा आहे? ऐसा याचा थोर महिमा. किती महिमा आहे? शिव उमा सुद्धा ज्याला भजतात, शिव उमा ज्याचा जप करतात, त्या ओरिजिनल जपाला नाम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला माय बाप. विचार करायसारखी गोष्ट आहे. आया हो, मला तुम्हाला सिद्धांतांना पटवून द्यायचं. जुन्या काळात बाबा तुमच्या काळामध्ये लग्न व्हायचे, आताचे धिंगाणे सोडून द्या. पण जुन्या काळात लग्न जर झाले तर आमची आई तुम्हाला नावानं हाका मारित होती का? तुम्ही आमच्या आईला नावानं हाका मारित होते का? नाही मायबाप. जरा बघा, मी नामाचं प्रतिजय महत्व तुम्हाला सांगतो. नाम कशाला म्हणतात हे पहिले तुम्हाला समजून सांगतो. लोकांचं एवढ्या डोक्यात भेजत किडे पडले ना, कुठून आला का नु पंत त्याच्या अंगातच येत आहे. कुठून आला का नु लोक आला ते लोकांच्या अंगातच येत आहे. देव अंगात येत असतो का? काहीतरी शास्त्राचा पुरावा असावा का नाही? शेजारणीनं केलं गण पंढरीला काल मारायला गेली तिकडे. शेजारणीचं ऐकायचं नाही पार भारतामध्ये. हो, डोळ्याचा आणि कानाचा 4 बोटाचा फरक आहे ना. जे डोळ्याला दिसतं ते सारे खरंच असतं असं आहे काही. जे डोळ्याला दिसत नाही मग ते नाहीच का? आता हे वार लागू राहिले दिसत का डोळ्याला? मग नाही का? तिळात तेल आहे दिसत का? दुधात तूप आहे दिसत का? 96 पिढ्या गेल्या जमन का? अरे ज्याला रीत आहे ना, दुधात तूप आहे याला रीत आहे का नाही? माझ्यासारख्या बावळाटांना सांगायचं 16 सोमवार करा. 16 सोमवार केल्यावर दुधाचं तूप होईल का? आया हो, होईल का? 2-4 लिटर घेऊन ठेवायचं, घर मारणाचं तापून ठेवायचं त्याला आणि सत्यानारायण मांडत त्याच्या बाजूला. होईल कधी? काय करावं लागत त्याला? मग दोन्ही नवनी दातैसे घे अर्धा तास लवकर घ्यायचं. आणि पहिला दिवस आहे 6:15 वाजता. मला आता दृष्टांत सांगायचं आहे. हा भाऊंनी बघा, 14 वर्षाचं लेकरू सांगायला ना प्रमाण ज्ञानोबर आहे बरोबर. किती वय व्हायचं द्यायचं? 76. किती होतं बाबा? 14 वर्षाचं लेकरू हरिपाठामध्ये सांगताय. मंथोनी नवनीता म्हणता म्हणता टाळ फुटले, दुमडे फुटले आणि म्हणणारे न दिले गेले तरी सिद्धांत पटाला तयार. बघा, ज्ञानोबर आहे सांगताय, जसं दुधामध्ये तूप आहे दिसत नाही त्याला रीत सांगितली. रीत सांगणारे मरून गेले. रीत सांगणारे मरून गेले मायबाप. सत्कर्माच्या नादी लावलं. हो, यज्ञामुळे ठाकिले यागी. अरे देव पिसे झाले प्रतिमालिंगी. नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. जवा करू पुढा एक देखती. हा देव येणे भावे बजती. अरे बिघडली आता किती नाही म्हणून. जुना महादेव बांगला, जुना मारुती बांगला म्हणून नवीन प्राण प्रतिष्ठा आहे ना. तुम्ही गावातलेच का? गावातलेच ना. जुना बांगला म्हणून नवीन बसू राहिले की नाही? देव भंगतो काय? देव भंगतो मेंटल खोबडीचे. देव भंगतो का? सांगणाऱ्याच्या डोक्यामध्ये भ्रम आहे. सांगणाऱ्याला देव मान्य नाही, सांगणाऱ्याला संत मान्य नाही. तुकोबाचं ज्ञानोबाचं पाणीपत करून टाकलं आणि उड्या मारायला आम्ही तयार. अरे देव येताही नाही आणि देव जाताही नाही. देवा हे देवा हे हृदय मंदिर देवा हे
एका बाईनं सांगावं जनाबाईना देवा हे देवा हे देवळात शोधून पाहिजे. कुठे सांगितला? जनाबाई काय सांगते? हृदया बंदी घाना गेला, हृदया बंदी घाना गेला, हृदया बंदी घाना गेला, हृदया बंदी घाना गेला, बंदी घाना गेला, विठ्ठल बोलेला, हृदय बंदी घाना गेला, विठ्ठल बोलेला, हृदयबंदी खाना केला ना दगडकोंडीला, कोणताही तलकोंडीला, सोलापुराचा. कधी कळलं ना मला या गोष्टी. जाऊ द्या, आम्ही दृष्टांतावर यायचं. जुन्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर सामान्य बायकोला सुद्धा नावानं हाका मारता येत नव्हतं. जोपर्यंत देव पावत नाही, हा तुम्हाला मराठी कळती ना, जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खानाखुणा करावा लागत्या. मी शेतात चाललो, तू भाकर घेऊन ये, असंच होतं ना. कवर लोक मुंडका हाला आली, कवर लोक या आयायला कळत, बायायला कळणार द्या. कारण यायचे मुंडके तुटून गेले तरी त्याला कळणार नाही. कारण या व्हॉट्सअप मध्ये गुतेली, याचं मुंडकं कोणीकडे गेलं शकमारूला, काही घेणं नाही कोणा. बघा, त्या आयाला भाषा कळत होती का यांना शेतात जायचंय, मला मागून भाकरी घेऊन. बरोबर, वर्ष 2 वर्षांना देव पावला. मी नामाचं महत्व सांगतोय बरं का. जरा बारीक कीर्तन ऐकायचं. आमची कीर्तन कळायला खरंच नाही 1 किलोचा भेजा लागत होता, नाही तर कीर्तन कळत नाही लोकायला. चालले असले हास्यावारी, सासूसुनाच्या गप्पा ऐकू ऐकू, विनोद ऐकू ऐकू, पण माय सांगायचा, कोणा बाप सांगायचा, याच्यावरच चालले कीर्तन. उदाहरणाचं कोणाला सांगायचं कोणी. हो, अवघड आडतच नाही तर कोऱ्यात येईन कुठून. 9:30ला चालू होतं, 10ला संपून टाकी जाईल. मुळातच त्याची गुळण्यावर चाललं नाही मोठं, ती चालून कुठून. जाऊ बरं का. 2-3 वर्षांना देव पावला. देव पावला, बाया घरात आला. बरोबर ना. बाया कुठं राहतो? झोळीत. आता बाबा तोच राहतो, बाई तीच राहते, घरातले माणसं तेच राहत्या, आणि पोरग झोळीत राहतो, म्हातारी चुलीजवळ राहते. आणि ते म्हाताऱ्यानं आऊत दुखेल राहतं उन्हाळा खायला वखर. पण नेमकं चावऱ्या घ्यायचं ध्यानात नाही राहिलं. आता चावऱ्या घ्यायचा आहे. आता चावऱ्या घ्यावा तर पंढरपुरी जोडेल वाखरा. ते जर सोडून दिले तर येलं येठण शेत सांगा पटली घोडे. मग आता बैल सोडता येईना आणि चावऱ्या घेता येईना, करायचं काय? मग ते काय करत? बायो चावऱ्या. मग बाळ्या येतो का? कोण येतो? तुमच्या जवळ माईक आहे म्हणून तुम्ही दादागिरी करू राहिले काय? यायला बोलू द्या ना. बाळ्याची आई येते का नाही? बघा, सायड्या बायकोला डायरेक्ट नावानं हाका मारता येत नाही. तिला पहिल्या वर्षी खाना खुणा, दुसऱ्या ज्या वर्षी देव पावला त्या दिवशी बायपास बाळ्या. बरोबर. मग म्हातारा बाळ्या मोठा झाला, बाळ्याला बाळ्या झाला, आम्ही म्हातारे झालो, दात पडून गेले. म्हातारं राहतं बैठकीत, म्हातारी राहते माग, म्हाताऱ्याला प्यायचं राहतं पाणी. मग म्हातारं काय म्हणतं? लक्ष्मी पाणी आण. कावा हाका मारी ज्याच्या नावे, त्याच्या नावाचं नाही ठावे. ज्याच्या नावानं हाका मारतोय मायबाप, विठ्ठला मायबापा पांडुरंगा म्हणता म्हणता जमारे गेले. काय विमान आले की न्यायला? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा चोर सुद्धा म्हणताना जातात. गावातून निघते त्या गावात ना चोरायला, त्याला बी मारुती, त्याच्या बी गावात चोरायच्या. ते बी चोर बी मारुतीच्या दर्शन घेऊनच जाते. आज चांगलं गबळ भेटू दे.
रामकृष्ण हरी चोरायला बी माहितीये. अय याच्या पुढे घाकणं जरसा. अरे राम राम तो सब काही कहे ठक ठाकुर चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. त्या गोष्टीला नाम म्हणतात. ती गोष्ट आकारात मोडत नाही, ती गोष्ट अक्षरात मोडत नाही. हे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानेश्वर महाराज सांगतात मायबाप त्या भगवंताचं नाम असं आहे का तुमच्या अनंत जन्मीच्या पापाचं कर्माचं आणि वासनेचं वाट लावते. म्हणून नाद अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात श्री विठ्ठलाचे नाम मंगल विठ्ठलाचे नाम विठ्ठल नाव कधीच 12व्या दिवशीच फक्त त्याला श्री जोडलं. श्री विठ्ठल नाम मंगल सांगितलं. श्री विठ्ठलाचे नाम काय राहत. बायकोला डायरेक्ट हाका ना मारीत. मोठ्या पोराचं मोठ्या पुरीत नाव घेऊन हाका मारावं लागत ना. बरोबर आहे ना. कळू नये लोकायला. आता एवढ्या 5-25 महिला कीर्तन सपल्या नेलं एखादी बायको म्हणून पाय बरं घडी पडूस तर हाणतील ना. काऊन काऊन बायको म्हणायसाठी रीत आहे. कोणाला म्हणून चालत त्याच्यासाठी बायको म्हणण्यासाठी काय करावं लागत. लगीन आता पुरीच भेटा ना. आणि आमच्यासारखे लग्न लावू शकत नाही कारण आम्हीच त्याचे संटी हिंडू राहिलो. लग्न कोण लावतो. लगन सद्गुरू लावत असतात. या जीवाचं लगीन शिवाशी लाविलं. हो ते जीवा शिवावतटी भक्तीच्या पेटे झाली भेटी. संधी माझी उठे आणि वार रुदन माझ्या गुरुन मला ग बाई निलय एकांत. मुक्ताबाई सांगते. मुक्ताबाई सांगते कोणाचं ऐकू नका. या बाया म्हणत राहत्या ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म ज्याने केली त्यार का विमान आली ज्ञान. हा मुक्ताबाई सांगते माझ्या ग गुरुना मला ग बाई निलय एकांत. ज्ञानाचा बाग लाविला हृदयात. गुरु काय करतात. गुरु गठडे गोळा करतात. काय करते गुरु. हॅलो मग ही तुमच्याकडे कीर्तन सेवा आहे. या तुम्ही सगळे कोकणी घेऊन. काय करते गुरु. अरे मायबाप गुरुनं काय करावं आणि शिष्यानं काय विचारावं. तुम्ही आम्ही जीवानं संताला काय विचारावं. काय मी उधार पावेला खंडा
मला उद्धार व्हावा वाटतं. साडूच्या पुरीच्या भाषेचं जाऊ म्हणा याला चिंता. कसं येड लागलं जगाला. संसाराची किती आग आहे. मग मला आता जायचंय, मग माझा उद्धार व्हायला पाहिजे असं कधी वाटत का जीवाला? काही मी उद्धार संतच बघा ना, काही मी उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण. आयशे तुम्ही सांगा संत जन, काय सांगावा संतांना? बाजार का सत्कर्माच्या गप्पा सांगावा? एक मेंटल म्हणे भाई तू नवरा फाशी घेऊन मिळाला ना, मग तू आता नारायण नाग बळी कर. संदर हे सांगावं का मेंटल खोपडीचे आहे ना? काय सांगायला पाहिजे? अरे कपी कुळ उद्धारिले, मुक्त केले राक्षसा. अरे कुळाच्या कुळ उद्धारले, ती गोष्ट सांगा ना जगाला. नाम चांगले ज्ञानदेवा चित्तीन हरिपाठ नियमा. पुढे काय झाला का? मुक्त झाला? मुक्त झाला का एखादा तरी? दाखव ना. हरिपाठ करता करता शिट्ट्या बाजू राहिल्या द्यायच्या. ज्ञानदेवा चित्ती इथं मनच भटकू राहिले इकडे तिकडे. चित्त कधी आहे? मनाचा पत्ता नाही, बुद्धीचा पत्ता नाही, चित्त लक्ष लक्षुनी. मग यंडो सरपट पिऊन झोपून राहा. आंतरी लक्ष देण्याची रीत काय? मन उन्मन होण्याची रीत काय? मन जर उन्मन व्हावं असं वाटत असेल मायबाप, अनंत जन्मीच्या पापाची, अनंत जन्मीच्या कर्माची आणि अनंत जन्मीच्या वासनेची जर वाट लावायची असेल, त्याच्यासाठी एक आणि एकच मार्ग आहे. नाम संकीर्तना नाम संकीर्तन याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही आम्ही जे करतो ते वैखरीनं करतो. म्हणून मरायच्या टायमाला आधी जाते वाचा, मग जातो प्राण. मरायच्या टायमाला आधी काय जातं? आ आ आ आ आ आ आ. काऊन तोंड वशीत आहे ती? रोज हरिपाठ करीत होत ना, मग काऊन हा बघ याय नाही त्याला? काय आहे ना त्याला?
तुम्हाला म्हणजे जास्त अवघड लागू राहिलं का? जिनं हातपाय खोडेले ना लेकरा करता तिला माहिती लेकराची किंमत. जिला झाले नाही ना ती माहिती मरते या शेची. मायबाप संताची तळमळे बसलेल्या एकाला जरी समजलं ना तर भाग्याची गोष्ट आहे. साऱ्याचा उद्धार होत नसतो. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती काही, त्याचं कोण ऐकलं नाही. आमच्यासारख्या बाजरी जबाचं कोण ऐकणार? पण सांगणं आमचं काम आहे. तुम्हाला पटन नाही तर तिकडच मला काय घे नाही, पण सांगणं आमचं काम आहे. मरायच्या टायमाला घर ज्यावेळेस जीवाला लागते, काही मिनिटामध्ये ज्यावेळेस देह सोडायचा असतो ना मायबाप, त्यावेळेस तुम्ही आम्ही केलेला परमार्थ यायला पाहिजे. आणि तो येण्याचं साधन नामस्मरण आहे. ज्यावेळेस ओरिजिनल रीतीनं नामस्मरण केल्या जातं, सांगितलेल्या पद्धतीनं नामस्मरण केल्या जातं मायबाप, त्यावेळेस पूर्वजा वैकुंठ आणि रोज हरिपाठ करतो. सर, जीवनामध्ये ओरिजिनल रीतीनं ज्यावेळेस नामस्मरण केल्या जातं, ही गोष्ट हाताने करायची नाही, पायानं करायची नाही, वैखरी सुद्धा करायची नाही मायबाप. ऐन टायमाला वैखरी सुद्धा आ होते, हे सगळी बॉडी निघून जाते. त्यावेळेस एकच क्रिया चालू असते आणि त्या क्रियेला नाम म्हणतात आणि त्या नामाचा आग्रह संत धरतात. म्हणून नादबाबा सांगतात, श्री विठ्ठलाचे नाम मंगल, अमंगल उद्धरिले. अमंगल कोण होतं? वाले बोले ब्रह्माचार्य, वाले बोले ब्रह्माचार्य, वाल्या कोळी ब्रह्म हत्यारी. बामन मारित होता बर का, कोंबडी बकरी नाही. बामन मारित होता, बामन. त्याला सुद्धा उद्धार केला. म्हणजे उद्या मारायला सुरुवात करा ना असं नका. त्यानं केलं त्याच्या कर्मात होतं म्हणून झालं, पण तरी बी तो उद्धारला. वेशच्या गणिका उद्धरली, आजा मेळा उद्धरला. अमंगल कोण कोण होतं सांगतोय तुम्हाला. कानो पात्र उद्धरिली. अमंगल जे होतं त्याला उद्धारण्याचं काम नाम करतं. का करतं, कसं करतं हे तर सोडून द्या, जुने झाली. नाम तारक थोरा, हे थोर तरला कोळी आणि कुंभार. वाल्या कोळ्याचा गोऱ्या कुंभाराचा उद्धार मायबाप नामानं झाला. पण ते नाम सांगावं लागतं. विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, श्री विठ्ठल म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, 4 लाख मंत्र काही पण म्हणा. कशा करता?
या प्रभूचं जर सगुण साकार प्रभूचं जर नामस्मरण केलं ना, तिळा तिळा पुण्याचा पडी ते हे बहुता जन्मी जोडी. नाही मामूसे नाही काय नाही मामूसे नक्की मामू आजची मामाच नाहीये पण नागताय काहीच करीत नाही ना. पेल्यापेक्षा खाल्ल्यापेक्षा निदान करतो ना, याला महत्व आहे. पण उद्धारासाठीच ते नाम आहे मायबाप. बघा तुम्ही आम्ही जे नाम जपतो ते अलीकडचं जपतो, बरोबर आहे ना. तुम्ही आम्ही 33 कोटी देवाचं नाव घेतो, बरोबर आहे की नाही. साईबाबाचं घ्या, स्वामी समर्थाचं घ्या, कोणाचं घ्या, ज्याचा जो देव असेल त्याचं घ्या. पण हे देव कोणाचा भजन करते? देवाचे देव, देवाचे देव महादेव. मग ते 24 तास डोळे लावून कोण बसेल, त्याला काही येडं लागलं का? नाम श्रेष्ठ नाम श्रेष्ठ तिही लोकी म्हणून शिव नित्य भोगी. देवाचा देव महादेव सुद्धा नामाचं भजन करतो, रामाचं नाही. आम्ही म्हणतो भजन करी महादेव, श्रीराम जय राम जय राम. मग राम आधीचा का महादेव आधी? अरे महादेव अनादी काळाचा आहे. त्रेतायुगात रामाचा अवतार झाला. मग त्याच्या आधी लोक काय तोंड वाचून जात होते का? महादेव आदिनाथ आहे ना. आदिनाथ गुरु रोज म्हणते का नाही? डोक्यात कसं घुसत नाही. कुठून आलं आमचा जमारा गेला, तुमच्यापर्यंत आणलं नाही ते काही ज्ञानाचं कोबर राहायचं आहे का? त्या काळात सुद्धा द्यायचं पानिपत केलं, त्याच्या जीवावर उड्या मारायला तयार. ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नागपुड्यात काढ्या होते तेव्हा तुकड्या करता नव्हती गेल्या द्यायच्या. म्हणून नित्य जो शिव भोग करतो ना त्याला नाम म्हणतात. आणि ते मिळालं पाहिजे. ओरिजिनल नाम ज्यावेळेस जीवाला मिळतं त्यावेळेस त्या देहावर परिणाम होतो त्याचा. भक्ती केल्यावर परिणाम व्हायला पाहिजे की नाही? तिखट भाजी खाली परिणाम होतो की नाही? उचल का फटाक, उचल का फटाक, उचल का फटाक. तिखट भाजी खाल्ली तर परिणामी, सरडं पाणी पिलं तर परिणामी की नाही? डोळ्यात मिरची गेली त्याचा परिणामी, लग्न नाही झालं त्याचा परिणामी, लग्न झाला त्याचा. आणि देवाचा काय परिणाम? हा देवाचा परिणाम आहे का? देवाचा परिणाम काय? देव अनुभवाने यायला पाहिजे की नाही? देव अनुभवाची गोष्ट आहे. ठीक आहे, दुधावर मंथन केलं, त्याचं तूप झालं, लोणी झालं, तापलं तूप झालं. तूप काय आहे दाखवावर एखादी ना मला तूप काय म्हणते. एकानं त्या डब्यात भरलं आणि घेऊन आलं, घाबरान तो चाललं रस्त्याने बोंबलं. माझ्यासारखं मेंटल नशील होतं या पिपळा काही निघलं तिकडून आलं इकडं. ते म्हणे का रे ओरिजिनल आहे का? मग मी गावरान काल म्हणून राहिलो. नाही लोक भेसळ करते. ते म्हणजे नाही ओरिजिनल आहे, इकडे आण म्हणे दाखव. आता त्याच्या बाजूला त्या वाट्यावर 4-5 जणी बसेल होते. आता यानं बोललेलं ते डबा बिबा पिलो खोल म्हणे. म्हणलं काही पार टोकून पावरलंच काय येईल ती. ते म्हणे हे मेंटलच दिसत, याला घ्यायचं नाही. नंबर जाऊ कशा लावल्या. त्यानं सांगितलं काय भाव दिलं म्हणे 600 रुपये किलो. ते म्हणतो बापान ठेवलं का एवढं कुठं महाग राहतं का? ते म्हणे तुला घ्यायचंच नाही तर डोकं काय लावून आलं. मग आता तूप घ्यायचं ना, मग कसं चेक करावं लागेल त्याला?
असं का? ते म्हणे तुझ्या बापानं कधी गावरान तूप पाहिलं होतं का? तूप चेक करायची रीत आहे. ते त्या मावल्याला जाऊन भेटा, जिनं केलं का तिला भेटा. ती काय करती? बरोबर आहे ना? आहे हो, असंच आहे ना. या मेंटल लोकल कोण कळा नाही. ते बोट बुडी ती इड हाताला चोळी ती आणि हाताच्या आणि नागपुड्याच्या मध्ये जे आहे ना त्याला तूप म्हणतात. ऐ निस्ता भुकाचा धंदा चालला. वर करून या तोंड हाका मारी तो प्रचंड, हाका मारी तो प्रचंड, हाका मारी तो प्रचंड. अनंत वाचाळ परळती परळ आणि गरळती गरळ. दया कायचा दयाळ पावे हरी यायच्या नशिबात नाही. पाये पा दूध पवित्र आणि गोड, पण गोचिड रक्त ढोसतीन पण दूध नाही ढोसायची, त्याच्या नशिबात नाही. ही गोष्ट मिळाय करता, ही गोष्ट मिळाय करता आईबाप पुण्यवान लागतात. ही गोष्ट मिळाय करता जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. फुकट काय आमचे देवानं ठेवलं काय? तू राणी मी राणी कोण देईन पाणी? लई अंगरड जात माणसाची, म्हणेल पण वाकणार नाही, तसाच चुलीच आहे. कोणाचं काय नाही. समजून घ्या, उद्धारा करताचे साधन संताच्या मुठीमध्ये आहे आणि संत ती गोष्ट जीवाच्या उद्धारा करता देत असतात. आणि ज्यावेळेस जीवाला ते वर्ण मिळालं रे मिळालं, त्याचा परिणाम जीवावर व्हायला लागतो. दूध हे आया हो, दूध आहे ना. मग आता दुधात तुम्हाला बदल करायचा, त्याला काय टाका लागत? काय इरजन ना? घरातलं चालत का? लिंबू पिळून चालत का? काय करावं लागत त्याला? शेजारणीच लागत आहे. वा, आणि शेजारी मरून गेली. माय मेली मावशी दाखवून आली कुठं. देव देव करा, नामस्मरण करा. काय दगड नामस्मरण करते? विरजन म्हणजे नाम. शेजारणीच लागत आहे, शेजारणीच. घरचं चालत नाही, चालतच नाही. दूध नासत आहे त्याला, दूध नासत आहे त्याला. त्याला ओरिजिनल लागत. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. त्याला सद्गुरू करावे लागतात. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धारावेचे पाय आधी आधी. गुरुविना ज्ञान कळे ना, अक्कल बाजारात मिळे ना. गुरुविना ज्ञान कैसा कळे, कैसे कळे? यंदा सत्पन घेऊन कळे. आम्ही तुमचे गुरुन पडा आमच्या पाया. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला माशे धरी. किती काय झाले? आम्ही तुमचे गुरुन पडा आमच्या पाया. पिशा वाचा वाचा लोक मेले. आता आम्हाला या महाराजांचा फोन आला, आमचे कैलास महाराज का बाबा काय खात्या? काय दगड खातो का? आता काय खातो? काय खात्या? यायला छेदानी मच्छेदानी 10 माणसं चालत आणि बसाला ताट, ताट खायला पाठ, सारा टेची दे. काय एवढं तो इथं जेऊ धराचं सांगायचं ते सांगत नाही. नकोची गोष्ट सांगते. किती महिमा आहे अभंगाचं दुसरं.
ऐसा याचा थोर महिमा, नामाचा महिमा किती माय बापांनो. एक तास उरला खटवांगरायाला, भाग्यदशा प्राप्त झाली. सांगणार ओरिजिनल भेटला. सांगणाऱ्यांना बाजार नाही सांगितला, सांगणाऱ्यांना सत्कर्म नाही सांगितलं. आता तुला धक्काच आहे. आता एकच तास उरला ना, मग एका तासात काय सांगा? सत्यनारायण कर, 16 सोमवाराची पूजा कर, माझ्याला पाणी नाही, काय सांगितलं पाहिजे? जे परफेक्ट आहे ते सांगायला पाहिजे की नाही? मग परफेक्ट कोण सांगा? मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्ष बहुतांची, ऐसे साक्ष बहुतांची. मुखी नाम सांगितलं का नाव सांगितलं? नाम सांगितलं. नाम कशाला म्हणतात? परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, तो सृष्टी ना करू शके, मग ईश्वरा ते ना ओळखी, तो थोरू केला एके नामे जेणे. त्याला नाम म्हणतात. मायबाप तुम्ही आम्ही आकाराला बसतो, आकार जाणार आहे. जे जे दिसतं ना त्या सगळ्याचा नाश होणार आहे. जे दिसत नाही ना ते राहणार आहे. जे दिसत नाही ना ती गोष्ट आपण आहोत. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. कोणाला माहिती ते आहे ठाऊक सबाय संता. संताला ती गोष्ट माहिती आहे, संताला शरणला. संत आमच्यासारखे झगमगाटात नसतात, ते टेचीत राहत नाही. संत मेकअप करीत नाही. आताचे संत तमाशाच्या बायाच्या पुढे नटते बा. तमाशाच्या बाया तरी कमी नटते. काय चाललंय जगामध्ये? करा ना तुम्ही नट्टा पट्टा. आईची जेव्हा बायची उद्धार कोणी करीन? दसऱ्याच्या लग्नात कोणी वाढीत आहे? स्वतःच करून पाय म्हणजे कळत आहे. सोपं नाही ते. तसा देव अनुभूतीला यायला पाहिजे मायबाप. आणि देव अनुभूतीला जीवाचं आणि शिवाचं अंतर कमी करण्याचं साधन नाम आहे. नामाशिवाय देव कळत नाही. नाम देवच आहे पण ते साधन आहे. नाम साधन आहे, साध्य भगवंत आहे. जीवाला जर देवापर्यंत जायचं असेल, डायरेक्ट पोरगी जाऊन त्या नावावर द्यायला म्हणते का तुला लग्न करायचं? कसं आहे आपल्या ढेकूला? डायरेक्ट जाऊन भेटत आहे त्या नावावर द्यायला, तू लग्न करायचं का म्हणता? नाही ना, मध्यस्थी लागतो. त्याला दोन्ही पार्ट्याचं नीट माहिती पाहिजे झाडाचं. त्याचा जर भाषा लग्नाला असला तर तो आणखी आडत चालत आहे मध्ये. आता त्याचा जाऊ द्या, मग तिकडे बसायचं नाही. संसाराच्या का पामाने येत नाही. जर माय बाप उद्धार करायचा असेल ना, जसं लेकीचं कल्याण व्हावण्याकरता मध्यस्थी चांगला लागावा असावा लागतो. जुने लोक म्हातारे पोरगी पाहायला जात होते. कोण? म्हातारे. आणि पोरं हा म्हणत होती की काळी आहे का गोरी आहे, चपटी आहे का नकटी आहे, पाहत तरी संसार चांगले होत. आता हा 50दा पाहतो, 50दा बाहेर चेक करतो, 50दा हिंडून येतो, तरी याला पोरगी पसंत पडत नाही. पालथ्या नशिबाला काऊन पोरी जाईना लोक? अवघड खेळ आहे. तसा जानतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पंदव संतोषिते. ज्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण देवाचा अनुभव आला त्याला विचारा देव. ज्याला अनुभवाचा पत्ता नाही त्याला आपण जर विचारलं तर जमन का? जमूच शकत नाही. ताळा बसूच शकत नाही. मायबाप अनुभव पाहिजे. बिमार पडल्यानंतर बोलठाणला अनुभवी डॉक्टरकडे जाते का बिगर अनुभवी? काऊन? धकाची वाटत आहे. त्यानं जर एखादं इंजेक्शन दिलं गेलं तर तिला कसं चांगलं लागत.
आता या बाया जर शेंगदाणे आणायला गेल्या ना, नाही बाया त्याच्या दुकानात लई खाऊटी टिकून आणा मध्ये टिकून खाऊन त्याच्या दुकानात खाऊट काय कळले अनुभव आला म्हणून अनुभव आले अंगाते या जगात बस देवाचा अनुभव यावा का नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतयाच बळी असे पाप नाशे दर्शने. त्याच्या दर्शनानं पाप जात माय बाप असा संत जीवनामध्ये यायला पाहिजे. त्याच्याकरता सर्वांनी प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरले. ऐसा याचा आतुर महिमा शिवमा जाणती जाणती नाही. त्याच्यापासूनच निघेली ही गोष्ट. बघा यथामती अवकाश 2 चरणाचा भावार्थ तुमच्या संत मायबापांच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला. फक्त शिव उमा जाणती एवढी गोष्ट सांगतो. ज्यावेळेस सृष्टीच्या आरंभी ज्यावेळेस भगवान शिवाला प्राप्त करण्याकरता आई पार्वतीनं सोमवार केले. पशुपतीचे नाही बरं का. आई पार्वतीनं बी सोमवार केले पण पशुपतीचे नाही केले. ढवळ्यान पिवळ्यान काड्या साळ्या घालून केलेच नाही. आता आई पार्वतीला कीर्ती कानावर आली भगवान शिवाची का तो अजरामर आहे. भगवान शिवाचा कधी मृत्यू होत नाही आणि अखंड आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ आहे. म्हणून आई पार्वतीचं प्रेम जडलं महादेवावर. पाहिलं नाही महादेव पण जडलं. जडल्यानंतर काय झालं, त्या पार्वतीला छंद लागला. छंद लागता लागता चला कीर्तन सुटण्याच्या बेतात आलं. जरा बारीक ऐका. आई पार्वतीला त्या महादेवाचा छंद लागला आणि कोणीतरी सांगितलं, नारद मुनी सारखा येतो आणि सांगितलं ओम नमः शिवाय जप. शिवभ्याम नाही, ओम नमः शिवाय जप. पार्वती मातेनं अहर्निशी अनुष्ठान करायचं ठरवलं आणि मातेनं ते अनुष्ठान तुमच्या आमच्यासारखं फरळ खाऊन नाही केलं. अहर्निशी इतकं त्या नामाचा भूक घेतला. परिपूर्ण आई पार्वतीवर देहाचा विसर पडला. पडल्यानंतर आई पार्वतीला भगवान शंकरानं वेश धारण केला म्हाताऱ्या माणसाचा. मळके कपडे घातले, तोंडातून लाळ गळते आणि ते रूप आई पार्वती समोर आलं आणि सांगितलं, पार्वती कशासाठी तपश्चर्या करते? तिनं सांगितलं, माझ्या जीवनामध्ये महादेवासारखा पती यावा एवढ्या करता मी तपश्चर्या करते. पार्वतीनं त्या म्हाताऱ्याच्या वेशेत असलेल्या शिवानं सांगितलं, अरे ते त्याच्या काय नादी लागेती. खाली धरा, दोनचा स्वर धरा द्यावा तुम्ही. बस खाली धरा, इकडं वर नका येऊ. तुम्ही वर आले ना मला त्रास होतो, पहिले खोकला लागेल. तुरा त्याच्या नादी लागू नको. अरे ते मरेल माणसाची राख लावित आहे. कोण तुम्ही येतायचे ना, कीर्तन सुटून आलं बरं का, जरा समजून घ्या. तिनं सांगितलं, लावू दे ना, तुला का करायचंय, मला त्यालाच नवरा करायचंय. बघा जया ऐक्याची या उतारा, जया
बोधाचा जोडला तारा निवृत्तीच्या पहिला तिरा झेपावला जो त्या नामाचा छंद लागायला पाहिजे, त्या भगवंतावर प्रेम दडायला पाहिजे. जसं जसं देवावर प्रेम दडायला लागतं तसं तसं पार्वतीचा विश्वास दृढ व्हायला लागला. तो म्हातारा माणूस आईला म्हणजे भगवान शंकर आईची परीक्षा घ्यायला लागले. अरे त्याला कपडे बी नाही राहत, ते वाघाचं चमडं घालताय, तू त्याच्या नादी लागू नको, ते येडय. स्वतः शंकर पार्वतीला नाव ठेवून सांगायले. पार्वती शांत होती. पार्वती जागी झाली ना, माणसाला पिशी घेऊन बाजारात पळायला लागत. पार्वती जागी होत नाही. आता ती पार्वती गतच होती बिचारी, त्या म्हाताऱ्यात ऐकून राहिली. आता होतं कोणती? महादेव. परीक्षा घ्यायची ना, कोणा सांगेल लग्न करीन कधी? आता त्या कोणी म्हणजे शेतीवाला नक्क घरी चांगलं पाहिजे, शेती पाहिजे का आता इकून खायला का? अवघड खेळ. जाऊ दे, मला इतकं तिकडे घुसलो ना, ते म्हणते आमचंच पुराण चालू केलं. तुम्ही आम्ही हातानं भिकारी होणार आहे पुढे, एवढी गोष्ट ध्यानात ठेवा. हा, शेतकऱ्याला देव कोण पावत नाही, शेतकऱ्याच्या मुळावर देव उठणार आहे. कारण शेतकऱ्याला 11,000 हजाराचा डीजे हळदीला लागू राहिला. शेतकऱ्याच्या पोरीला 15,000ची बाया बाहेरून येते मेकअप करा. शेतकऱ्याची ना कांदे खुडता खुडता जमारा चाललाय, आणि लग्नामध्ये 15,000ची मेकअपला बाई येते. ती बी आणि ती कोणी कोणते पावडर देते चोळून तिला. चांगली गोरी पण पोरगी दुसरं काहीतरी करून टाकी माय बापाला आखली नाही, आणि समोरच्याला तर काही घेणं भेटत नाही म्हणून घेते कस तरी करून हावजीला हावजी. जाऊ दे. महादेवानं खूप प्रयत्न केला पार्वतीला ध्येयापासून विचलित करण्याचा मायबाप. परंतु काय झालं, पार्वतीने निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केलेला होता करीन तर भगवान शिवाशी लग्न करून, आणि म्हणून आई पार्वती परिपूर्ण निश्चयाचं बघितल्यानंतर महादेवानं शेवटचा प्रश्न विचारला. पार्वतीला सांगितला, अरे म्हणे तू ज्याच्या नादी लागली ना त्याला माया नाही बाप नाही. त्यावेळेस पार्वती हसलीने सांगितलं, अय बाबा, आता इथून पुढे जर एक शब्द जरी बोलला ना, आता इथून पुढे एक शब्द जरी बोलला ना तर तू इथं राहायचा नाही. तुम्हाला बोलला एवढी चांगली गोष्ट बोलला का, त्याला मायबाप नाही ना, म्हणजे सासू सासऱ्याचं करायचं ताणच नाही. महादेवानं परीक्षा पाहिली, प्रकट झाली. सांगितलं, बोल पार्वती काय करायचं, मला तुमच्याशी विवाह करायचा. विवाह झाले, कैलासामध्ये निघून गेले. निघून गेल्यानंतर आई पार्वतीनं पाहिलं, भगवान पाठीचारला उठायची. उठल्यानंतर ती बसायची, ध्यानस्थ बसायची. महादेवाची पायद्या आहे माया हो, पाणी नेत्या ना रोज. ज्याला महादेव त्यानं विचार करा बरं का, मी काय म्हणून राहिलो जरा. त्या महादेवाला पाणी घेऊन जात्या का, समाधान सांगितलं, मी लई थकून आलो, कब्बरच्या आठवी. तुम्ही काय म्हणत्या, मला तेवढा धंदा आहे का? मग त्या महादेवाला पाणी नेल्यापेक्षा याला जर प्याला बरं पाणी आणि कब्बरच्या हवी, जे मागितलं ते दिलं तर का सगळा असा रोज शतकुळाचा का उद्धार करीना. पण तो देवानं ब्रह्मदेवानं गाठ बांधिले ना, देव बी नाडी पाहून पुढी बांधितो, कोणाच्या गाड्यात नाही कोणी गुतीत. हो, 5 वर्षाला पोरगी पाहिजे, 5व्या वर्षी त्याच्याच गळ्यात गुतती ती. काऊन? जसे ज्याचे कर्म ना तसं फळ भगवंत त्याला देत असतो. जाऊ द्या, मला ते सांगायचं नाही, मला माझ्या मतेवर यायचा आणि विषय संपवायचा आहे. म्हणून पार्वती मातेला विवाह झाल्यानंतर बघितलं, महादेवाला सतत ध्यानस्थ असायचे भगवान परमात्मा. म्हणून पार्वतीला प्रश्न विचारला. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 70 नंबरच्या ओव्यामध्ये, या गीतार्थाची थोरवी स्वय शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आई पार्वतीना महादेवाला प्रश्न विचारला, देवा तुम्ही देवाचे देव महादेवा, मग तुम्ही डोळे झाकून डोळे बंद करून कोणत्या देवाचं ध्यान करतात? वा, अजून आमच्या पार्वतीला काही प्रश्नच पडला नाही ना, आमचे महादेव गाव फिरला त्याला काय प्रश्न पडेल द्यायचे. पार्वतीला विचारलं, मग पार्वतीनं सांगितलं, देवा तुम्ही खरंच ते कोणत्या देवाचं भजन करता? देवानं सांगितलं, पार्वती तुझ्या भाग्याचा उदय आला, उजळले भाग्य आता अवघे चिंता वरली, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा कसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलू. आणि अनादी काळाची असलेली परंपरा जे नाम होतं
ते नाम भगवान शिवानं शिरसिंधूच्या परिसरीत शक्तीच्या कर्ण कुहरी. अरे नेनो काही त्रिपुरारी सांगितले काय सांगितलं पार्वतीला ओम नम शिवाय. ओम नम शिवाय सांगितलं काय. आणि आदिनाथ उमा बीज प्रकटले काय गाजराचे प्रकटले. रोज परंपरेच्या अभंगाचे आदिनाथ उमा कोणते प्रकटले. राम नव्हता सांगायला आणि कृष्ण नव्हता सांगायला. मग काय सांगितलं असं. मायबाप ती परंपरा गुही असल्या कारणानं आई पार्वतीला सांगितल्या पार्वतीवर परिणाम झाला. आसवायचा कोठे आठवची नाही. आता जय ना गुरु करेल जय ना छातीवर आठाव. मी काही तुमचा मास्तर नाही. अशी अवस्था झाली की तुम्हाला आसवायचा कोठे आठवायची नाही. देवीचं विदेवी नाही झाले. कारण तुम्हाला मला हातावर जपायचं दिले. हातावर जपा. आणि हातावर जपता जपता जर पॅरलेसचा अटॅक आला तर जपता येईल का. हातावर जपता जपता झोप लागली तर जपता येईल का नाही. असं अनिर्वाच्यवाणीचं भजन म्हणजे नाम असतं. ते किती सोपं आहे. अभंगाचं शेवटचं धन्यवाद मायबाप तुम्हाला. हो काय वेळेचा अभावी आपल्याला आपल्या वेळेच्या आधी जरी लेट चालू झाला असेल पण पहिला दिवस असतो त्या हिशोबानं होतं थोडंफार मागं पुढं काही हरकत नाही. एका जनार्दनी नाम ब्रह्म सोपे वर्म जपता. बघा आता किती सोपं आहे तेवढं सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. हरिपाठ आपण करतो. ज्ञानदेवा मौन. मौन म्हणजे बडबड करायची का. तोंड शिवून घ्यायचं. मौन म्हणजे बोलायचंच नाही. लिहून बी द्यायचं. लिहून द्यायचं राहतं का मौन असल्यावर. मग त्याला मौन कसं म्हणायचं. मौनच काल म्हणजे हेच कळत नाही. दाद्या मला काय कोणाचं वाशी नाही मोजायची. ज्ञानदेवा मौन जप माळा मग 2-4 माळी गिळून घेते का आणि पुढं काय आणि धरून श्री हरी काल म्हणतात. धरून श्री हरी काला म्हणतात. ज्ञानदेवा मौन जप माळा अंतरी सांगितलं की नाही. मग अंतरी सांगितल्यावर धरून श्री हरी काय भानगडी. धरून श्री हरी एखाद्या तरी बोला तुमच्या गावात असं रान खाली तो 2-5 चक्कर त्याच्या नावावर करून द्या. त्याला सांगा हे धरून श्री हरी काय भानगडी. मी माझी नोकरी सोडून देतो फुकट तुमच्या गावात कच्च्या गाड्यानं पाणी भरीत. धरून श्री हरी कशाला म्हणतात. धरून श्री हरीची रीत मायबाप परंपरेनं घ्यावं लागते. आदिनाथ उमा बीज प्रकटाले मच्छिंद्राला आलेले सहसिद्धी त्याची प्रेममुद्रा म्हणजे गोरक्ष मच्छिंद्र गहिनी निवृत्ती ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत ती त्याची परंपरा आली. जो निर्गुण निरावास ब्रह्मा आत्री दत्त सहस्रार्जुन यदू
जनार्दन एकनाथ याची परंपरा आहे. राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकोबर आहेपर्यंत आमची काय परंपरा आहे? गाजर कशाला माझ्या परंपरा? परंपरा हे सांगितलं ते काय हातापाया टांगड्याच. जो सांप्रत काळात असलेलं तत्व दशाच्या तसं शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणं याला परंपरा म्हणतात. ती गोष्ट हाताने करायची नाही, पायानं करायची नाही. मायबाप नागपुड्याला परमार्थ करायचा असतो. कोणा सांगायचा नागपुड्याचा परमार्थ? स्वादान भाजन कर श्वासान भजन कर, श्वासान भजन कर, श्वासान भजन कर. अरे जेत श्वासाचा परिचार, निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार त्याची घर बांधिले. अरे मायबाप आधी जाते वाचा आणि मग जातो प्राण. जर प्राण ज्या दिशेला गेला, ज्या वासनेला गेला, त्या दिशेला धडकावा लागत. जन्म घेणे लागे वासनेला लागे, श्वास कधी बंद पडतो? श्वास कधी बंद पडतो? सर्दी झाल्यावर. सर्दी झाल्यावर जर श्वास बंद पडला तर ते राहिलं असतं की नदीला न्यावं लागलं असतं. कोमात जरी ऍक्सिडेंट झाला, कोमात जरी गेला तर त्याचं काय चालू राहतं? नागपुड्या चालू राहते ना. त्याला आयुष्यात नेऊन कोमीच्या त्याच्या नाकात तोंडात नाळ्या फुशी द्या ना. तिला ते फडफड फडफड करीत राहते ना. मग भजन काय करायचं? चांगलं नाही. कोणा सांगावे? सांगणारे मरून गेले. मायबाप तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. साधू संत धकल्यानंतर जन्माला आलो. त्याच्या आधी आला असतो ना, आपले दावे तेरवी घालून मोकळे केले असते लोकांना. म्हणून समजून घ्या. परमार्थ तुमच्या गावाला सद्बुद्धी दिली. येता काय बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर म्हणले पाठी काकडा 4 लोक चालू द्या तर मला काही कुठून आणायचं नाही. आणि तुमच्या गावाला याच्या आधी एक सेवा झालेली. आम्ही काही कुठं वाचून येत नाही, काही नाही. आमच्यावर सद्गुरुनाथाची कृपा झालेली आहे. अखंडाचं भजन आमच्या सद्गुरुनाथांना आम्हाला जोडून दिलेलं आहे. तुमच्या सप्त्याचं लिहिलं वर अखंड हरिनाम. जेवायच्या टायमाला बंद, जेवायच्या टायमाला बंद राहतो ना. काय चालू राहतं? ये ना म्हणजे भजन आहे काय? येनातून जे निघत ना ते कळायला पाहिजे. हे भाता फुकता हे निघू राहिलं ना, हे निघू राहिलं ना, ऐकायला येऊ राहिलं ना, दिसत का नाही ना? ते देऊ का ना सांगायला? मायबाप असं जीवन बनवा का ज्या जीवनामुळं भगवंताला आनंद होईल, आपला जन्माचा सार्थक होईल. असं नाम जीवनामध्ये येण्याकरता बाबा सांगितलं. एका जनार्दनी नाम ब्रह्म सोपे वर्म जपता. सोपं त्याचं वर्म आहे मायबाप, त्याचं वर्म आहे. आता एखादी बाई गण लिंबू कापू घाली, ती चिचक भिजू घालू घाली, त्या कार्याला घाली ती. पण तिच्या बापाकडून कडू कारलं गोडवर कधी काही करीत नाही. बायने आंबाळे उंबाळ तिला उकडीलं आणि असं खालीवर केलं आणि दिलं तरी गोड झालं. काऊन? तिला काय त्याचं वर्म आहे, वर्म. सगळ्याला येत नाही ते.
सगळ्याला जमत नाही, बाकीच्या आहे ना गणपळ्या उकळूनच मरायचं. सगळ्यांना नाही जमत ते. कशी गोष्ट आहे, जीवनामध्ये अखंड नामाची प्राप्ती होण्याकरता प्रभू हनुमंतरायाला, हनुमंतानं जे केलं ना ते करा ना, रामानं जे केलं ते करा, महादेव पार्वती जे करतात ना ते करा, त्याला नामस्मरण म्हणतात. म्हणून झालेली सेवा यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल ते माझ्या तुम्ही महेशाची अमृती मी दुर्वारची कसे होती तरी बोल गंगावती स्वीकारा की जे मायबाप तुमच्या चरणी समर्पित करतो. हनुमंतरायाला सांगूया, हनुमंतराया तुम्ही जे अखंड प्रभूचं नामस्मरण केलं ना मायबाप, ते अखंड भजन आमच्या जीवनामध्ये येण्याकरता निदान प्रभू तेवढी तरी कृपा आमच्यावर करा. या जन्मात नाही जर झालं बघा बरं का, आता शेवटचं प्रमाण ऐकायचं, ज्ञानेश्वर माऊली करायचं. जो मुकाला श्वासाला